मुदखेडचे ग्रामदैवत असलेल्या श्री अपरंपार स्वामी मठामध्ये अखंड शिवनाम सप्ताहामध्ये परमरहस्य पारायण सोहळ्याबरोबर यावर्षी शिवकथाकार श्री मोहन महाराजा कावडे यांच्या अमृततुल्य वाणीतून शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. श्री अपरंपार मठ संस्थान यांच्या वतीने करण्यात आलं. यामध्ये 5व्या दिवसाच्या कथेमध्ये महादेव पार्वती यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. श्री अपरंपार मठ संस्थान व संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड शिवनाम सप्ताहामध्ये परमरहस्य ग्रंथाचं सामुदायिक पारायण सोहळाच होता. त्यानिमित्ताने यावर्षी परमरहस्य पारायण सोहळ्याबरोबर शिवपुराण कथेचंही आयोजन करण्यात आलं. शिवकथाकार श्री मोहन महाराज कावडे यांच्या सुमधुर वाणीतून शिवपुराण कथेतील भगवान महादेवाच्या अनेक लीलांचं वर्णन केलं जातं. आपल्या सहजीवनामध्ये सुख, समाधान, शांती मिळवण्यासाठी महादेवाची कशा प्रकारे सेवा करावी आपल्या शिवपुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केलं जातं. शनिवार दिनांक 9 मार्च रोजी शिवपार्वती विवाह कथेचं विवेचन महाराजांनी केलं. यामध्ये कथेच्या 5व्या दिवशी भव्य दिव्य शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला. महाशिवरात्रीला शिवपार्वती विवाह सोहळ्याचा सुरेख कार्यक्रम धार्मिक विधीनुसार करण्यात आला. तो पाहण्यासाठी आणि त्याचा आनंद अनुभवण्यासाठी भाविकांची येथे शिवभक्तांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी मठ संस्थाचे पदाधिकारी व सेवेकरी, गावातील महिला, पुरुष, लहान थोर मंडळींनीही अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.